केंद्रित करायचं. म्हणजे कोंडून आपण ठेवलाय आधी संधी, त्या संधीमध्ये कोंडलेला आहे बरोबर. 200 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद श्वास घेतला, ठेवलाय आपण, कोंडून ठेवलाय. कोंडून ठेवल्यामध्ये काय झाली, एक संधी तयार झाली. म्हणजे घेतला आणि सोडला, याच्यामध्ये जे काही अंतर आहे 1 सेकंद 2 सेकंद 3 सेकंद एवढं अंतर आहे. आणि मग त्या ठिकाणी काय करायचंय, ते सोडायचे श्वास. ही जी वळण आहे ही लावून घ्यायचंय थोडंसं. आणि मग हे काय होतं, श्वास बाहेर सोडण्यासाठी टोटल म्हणजे आपलं किती झाले, घेताना 3 सेकंद रोखलाय आणि 3 सेकंद काय झालाय, 3 सेकंद सोडलाय. म्हणजे 3 त्रिक आणि रोखून ठेवलेला आहे. असे 12 सेकंद लागतात टोटल या प्रक्रियेसाठी. बाहेर सुद्धा 3 सेकंद, बाहेर सुद्धा सोडताना 3 सेकंद, म्हणजे 3 चौक 12. 3 चौक 12, एक श्वास घ्यायला 12 सेकंद. तसे आपण तसे आपण बराच वेळ थांबू शकतो. पण सहज स्थितीमध्ये अशी क्रिया आहे. आता वास्तविक पाहता बारीक जे आपल्याला हे चिंतन जर करायचं तर स्वतः बसायचं आणि या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. कशासाठी, सर्व गोष्टीचा विसर पडायला पाहिजे. विषय विसर पडला निशेष आणि अंगी ब्रह्मरस ठसावला. तर एक विनंती आहे, तुम्ही 17 कामं सोडा आणि फक्त 7 दिवस, किती दिवस, 7 दिवस कंटिन्यू रोज तुम्ही जेवढं बसता येईल तुम्हाला. मी तर पहिले 5 मिनटं म्हणतो, किती, 5 मिनटं घड्याळ समोर ठेवायचं आणि एकच श्वास किती सेकंद लागतात ते बघायचं काय. आणि तेवढे एक श्वास घेतला मग नीट गळ्याकडे पाहायची गरज नाही आणि ती क्रिया करायची. कशासाठी, ह्या बाहेरचा विसर पडल्याशिवाय, बाहेरच्या विचारांचा विसर पडल्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग, मुक्त स्थितीचा अनुभव यायलाच पाहिजे आपल्या माणसाला. हो, काय विचारत होता झाला त्या बंद. आता आपण तुम्ही सांगितलं हे, हा जो आपण जो प्रबोधचा मंत्र दिलेला आहे बरोबर. तर मग आता कोणत्या पण माणसांना आपण घेतो हा सोडतो, पण अगोदर मग नाड्यांचं पण सांगा. त्यांना काय कळणार आहे, आमच्या सारख्यांना काय कळणार आहे, सुरुवात कशी डायरेक्ट कोणी घेणार सोडणार, पण याच्या सगळं क्रिया थोडी पूर्ण स्वरूपामध्ये सांगा फक्त. ते योग मार्गातल्या इडा पिंगळा सुषुम्ना या, आणि आपल्या भक्ती मार्गामध्ये भक्ती खिचडीने व्हायला पाहिजे. भक्ती मार्गाचा आणि योग मार्गाचा खिचडीने व्हायला पाहिजे. आणि योग मार्गाला ज्याला जायचं असेल त्यांनी योगी गुरु बघायचा आणि त्याच्या सानिध्यात तो अभ्यास करायचा. कारण की ते सहस्रदळ कमळ आणि अमुकणी डमुक ते पिढा कशी उठते कसं जाते ब्रह्मांडात कसं जाते, तो आपला मार्ग नाही, आपला भक्ती मार्ग आहे. याला श्रद्धा लभते ज्ञानम. श्रद्धेने मनुष्य तरुण जातो, आपला मार्ग योग मार्ग नाही आहे. पण तरी पण ज्यावेळेस तुम्ही अशी क्रिया करायला लागतात की त्यावेळी एक नाकपुडी बंद असते. एकच नाकपुडी तुम्ही असं जर हात लावला तर तुमची इडा चालू आहे का पिंगळा चालू आहे ती कळते. पण पुढे पुढे तुम्ही चिंतन करता करता ऑटोमॅटिक सुषुम्ना नाडी चालू होते, ऑटोमॅटिक. पण केव्हा, इतर विचार बंद झाले का, तर इतर विचार बंद झाले का तेव्हा. किंवा जर जो नेहमी चिंतन करत असेल तर त्याला ऑटोमॅटिक त्याची सुषुम्ना नाडी चालू होते. म्हणजे मध्यमा नाडी कोणती, ही इडा, ही पिंगळा आणि हिला मध्यमा जी असते ना, म्हणजे दोघं नागपुडे एकदम मोकळ्या, दोघं नागपुड्यांनी श्वास ज्यावेळी मोकळा चालतो त्याला सुसुम. आणि त्यावेळेस हे जे लोक आहेत ना, तुम्हाला एखादा शुभ कामाला जायचं आहे, कारण की लोक व्यवहारात आणला, तो परमार्थ कुठं आणला यांनी, व्यवहारात आणला. व्यवहारात नाही शुभ कामाला मग कोणती नाडी चालू आहे, कोणती चालू आहे. जसं रामदेव बाबा आता ते व्यायाम करतायत, ते पारमार्थिक आहे का शारीरिक याच्यासाठी, शारीरिक यासाठी. आता आम्ही रोज सकाळी 5 वाजता व्यायाम सुरू केलेला आहे. ते कशासाठी, शरीरासाठी. वास्तविक पाहता परमार्थाला शरीरच चांगलं पाहिजे असं काही नाही. शरीर चांगलं पाहिजे, आपला इतका स्वभाव मार्ग आहे. तो तुम्ही तो भगवे कपडे घातलेला बाबा आहे ना, त्याचे किंड्या दोघं गेलेला आहे, हां, तर त्याचं चालू आहे. हो, पण प्रेमानंद बाबा. तर ते पण आपण ते एवढं नाही, पण ज्याचं अखंड झालं, अखंड चिंतन झालं ना, तर सर्व ही गोष्टीवर तो मात करू शकतो. पण कफ पित्त आणि वात हे जर आजार असतील, यासाठी तुम्हाला आयुर्वेदिकच उपचार करावा लागणार, डॉक्टरबद्दल.
हां आपलेच विचार जे मानसिक विचाराने जे आजार होतात ते आपल्या माणसाला होणार. पण हे चिंतन होणं फार गरजेचं आहे. प्रबोध मिळाला, पण प्रबोधाचं चिंतन केलं का? मिळाला आणि प्रत्येक काय चालू आहे असंही म्हणतात. मी ब्राह्मण आहे असं कुलकर्णी आप्पा जर म्हणत असेल तुम्हाला, ऐका खरंच मी ब्राह्मण बरं का, मी ब्राह्मण आहे असं म्हणत असाल, तुम्ही त्याला काय म्हणणार? घोटाळा आहे असं म्हणते, काहीतरी घोटाळा आहे बुवा. मग आता तसं तुम्हाला जर विचार तुमचं चालू आहे का, तुम्ही काय म्हणतात? चालू आहे असं म्हणणं म्हणजे शंकाच आहे ना, शंकाच आहे ना. बाबा विचारायचे, कोणाला विचारू कसं काय चालू भाऊ, बरं आहे कसं? बाबा विचारायचं प्रत्येकाला, बरं का कसं काय चालू आहे, बरं आहे. मी म्हटलं बाबा नेहमी का बरं विचारतात कसं काय चालू आहे, कसं काय चालू आहे, प्रत्येकाला विचारतं कसं काय चालू आहे. पण प्रत्येक काय म्हणायचे, बरं चालू आहे. बाबा असं आहे, मी बाबा झोपायला आले का मग बाबा प्रत्येकाला विचारतो कसं काय चालू आहे. हा म्हणजे तू काय सांगतो बघ, हे सांगतो का ते सांगतो म्हणे, काय बोलतो हे कशासाठी विचारतो म्हणे, काय तो इकडचं सांगतो का इकडचं सांगतो. काय मस्त काय चालतं. हा ना बाबा आंघोळ बिंगोळ झाली का, ते घड्याळ आपले घड्याळकडे पाहायचे आणि चाबीची घड्याळ होते ना, भाऊ किती वाजले, बाबा तो घड्याळ पाहतो मला का विचारतात. पण दर महिन्याला यायची दर महिन्याला तोच ना, भाऊ किती वाजले विचारून घेतो. म्हटलं बाबा तुम्ही घड्याळ पाहतात मला विचारतात. बाबा म्हणे भाऊ बाहेर पडताना घड्याळ लावूनच बाहेर पडायचं, म्हणजे घड्याळ लावूनच बाहेर पडायचं. म्हणजे अहो सहज बोलून येतो उपदेश त्यांचे. हां आपल्याला काही नाही, एकच गोष्ट आपले सोडून करायची, आपली आपण करा सोडून. आणि सांगा तुम्ही आता माझ्या मना मी किती जर ज्ञानाच्या गोष्टी सांगत असेल काय, पण आई सांगे बापा आणि माझं मन सांगे पापा. आपलं मनच आपलं काय देऊ शकतं ना. तुमच्या मनातले विचार येणे जाणे बंद झाले का, प्रत्येकाने आपला पेपर तपासायचा. बरं ते बंद होतील का त्याचा साक्षी बनायचा. सोपं साक्षी बनणं सोपं आहे, बंद करणं अवघड आहे. म्हणजे तुम्ही कबड्डी खेळत गेले ना, बाद करणं अवघड, बाद करणं अवघड. कारण की तुम्ही बाद करा तो दुसरे जर पकडून घेतात तुम्हाला. म्हणजे एक व्यसन जर सोडायला गेले तुम्ही, उंट मांजर जर घरात मेली ना, ते तुम्ही टाकायला जर गेलेत तर तिथं उंट येऊन तिथं पडतो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही एखादं व्यसन सोडायला गेले, एखादा विकार बाहेर काढायला गेले तर दुसरा विकार प्रबळ होतो. म्हणजे फांदी जर तोडली, एक फांदी तोडली पण त्याच्यात किती फुटतात, बऱ्याच फुटतात. मग बात करणं अवघड आहे का नाही. मग आता सांगा तुम्ही, बरेचसे लोक सांगतात काम, क्रोध, लोभ, मद, मच्छर, अहंकार हे सोडा. आपला इतका सोपा मार्ग आहे, तुम्हाला कोणताच विषय सोडायची गरज नाही. आपला इतका मार्ग सोपा आहे, कोणताच विषय सोडायची गरज नाही. विषय द्यायच्या ठिकाणी आहेत का तुमच्या ठिकाणी आहेत? हां विषय द्यायच्या ठिकाणी आहेत का तुमच्या ठिकाणी? वास्तविक मार्गाने जर विचार केला, विषय देहाच्या ठिकाणी जर असतील, मग ज्याने उगानिले कर्म तेव्हाच पुसले जन्माने मरण आणि जन्मल्या सविश्रम. मग आता तुम्ही देह आहेत का आत्मा आहेत? बाबाने सांगितलं ना, विकार कोणाजवळ आहे? देहाजवळ आहे. आपल्याला बोध काय मिळाला? तुम्ही देह नाही आहेत, देह तुम्ही नाही आहेत आणि देह तुमचा पण नाही आहे. मग दुसऱ्याचं वजन डोक्यावर घेऊन पुसत का चालले तुम्ही? मग त्याला फारकत द्या ना तुम्ही. कोणाला दिले तिला अंजणी कुळ रूप नामाची, आणि देह ज्याचा त्याला देह. बाबा म्हणे देह जर तुम्ही नाही, मग म्हणे मग माझ्या आईला लई घोडे लावतात म्हणे, माझ्या आईची त्यांची कधी गाठ पडणार आहे असे बोलत होते ना. मग आता ते कोणाला देहाला बोलत होते, कोणाला बोलत होते? म्हणजे बाबाला द्यायला बोलत होते ना. म्हणजे माझी कधी गाठ पडणार आहे त्यांची. मग आता सांगा, मग मी बाबाला विचार म्हणतो, बाबा जर लोक आपल्याला काही बोलले तर मग आपल्याला राग यायला नाही पाहिजे का? म्हणे थोबाडं जोडायचं. बरोबर, असं कसं काय? म्हणे हीच तर युक्ती आहे म्हणे. मग काय तुम्ही जर तसं जर केलं नाही तर जरा कुछ बोले तो पागल कहेंगे, ना कुछ बोले तो लुटे चलेंगे, अंगावर कपडा ठेवणार नाही. म्हणून जग चालता ऐसा चल, जग चालता ऐसा भी न चल, ऐसा भी चलना चल तर कभी ना चल भी चल. इथं बाटल्या हलू द्यायचं नाही. सांगा तुम्ही, समुद्रावर लाटा निर्माण होतात
ते तळामध्ये होतात का वरपंगी होतात? मग तसं तुम्हाला हे बाय अंगाने व्हायलाच पाहिजे. हा, नाही तर मग त्यांना याच्यासारखं होईल ना म्हणे, नवनाथासारखं. काय म्हणे, एकाला काय सांगितलं, तुझ्या मनात येईल ते करायचंच नाही. आडबंगनाथ. हा, एक म्हणे एका गावाकडे गेले, ते एका गावाकडे सर्वीकडे पेरलं होतं, एका बाजूला अजिबात पेरलं नव्हतं. तर लोकांना विचारलं का हो इकडे? मी म्हणे तिकडे मोठा नाग आहे म्हणे. गेलं का लोक, हा लई मोठा आहे म्हणे, लई मोठा आहे. मग त्याने ते चला बरं म्हणे, दिसला तो. आणि तो महात्म्याने त्याला दृष्टांत आहे, त्याला उपदेश केला, यांना चावू नको असं. आता त्याने महात्म्याचं ऐकलं, सापाने ऐकलं. मग आता ऐकल्यानंतर लोक म्हणे खुशाल शेती करा, आता तू चावणार नाही तुम्हाला म्हणे. आता ज्यांनी सापाने बी विश्वास ठेवला चावायचं नाही म्हणून, लोकांनी विश्वास ठेवला, लोक जायला लागले, पेरण्या करायला लागले. साप दिसला तर ते निघून जायचं, माणसं दिसले का तो निघून जायचा. पण माणसं इतके विचित्र ना, तो चावणार नाही म्हणून त्याला कोण शेपटी धरायला लागलं, कोण काठी टोचायला लागलं, कोण काय लागलं. आता गुरुची आज्ञा म्हणून तो सहन केलं त्याने. गुरु काही वर्षाने गेल्यानंतर तो ढसाढसा रडायला लागला. काय बोध दिला म्हणे, तुम्ही दे नाही, मी लोकांनी लई गोळे लावले मला. ते म्हणे, अरे तुला मी चावायला नाही सांगितलं, खुश तर करायला पाहिजे होतं ना. हा, म्हणजे युक्ती आहे का नाही? मग हे युक्ती असे. हो, मग मला बाबाला एक वेळ म्हटलं होते, तुमच्या बाबालाही घोडे लावतो म्हणे. बाबा, ते लोक असं म्हणतात, तुमच्या बाबालाही घोडे लावतो. ते म्हणे, आता घोडे लावतोय, आता तरी आम्ही घोडे लावतोय. अर्जुनाला भगवंतांनी मारायला सांगितलेलं आहे, आम्ही नुसतं बोलतोय म्हणे. आम्ही नुसतं काय करतोय? मग आता हे ना, मग आता घोडे लावतोय ना तो बाबा. हां, कोणाला? सामान्य लोकांना. सामान्य लोक सोन्याहून पिवळे आहेत, तुम्ही आपण. पण सांगणारे लोक. मग आज काय झालेलं आहे? बाबा म्हणाले 100% विद्यार्थी नापास झालेत, दोष कोणाचा? हो, आणि एसटी पलटी झाली तर. मग आता एवढे सोन्यासारखे एवढे सप्ते चालू आहेत, एक एक गावामध्ये 2-2 सप्ते खायचे ना आगायचे. हां, काय तो आता तिकडे सप्ताह केवढा होतो, राहुरीकडे तो फिरता सप्ताह. ट्रॅक्टरने काय चालतं, काय खायचं ना आगायचं चालू आहे ना. लोकांना हे शब्द पटतील का बोलतो आपण तर? तुम्हाला काय अनुभव आला त्यातला? आपल्याला फक्त त्या अवस्था परमार्थ का साखरपुडा आहे? साखरपुडा झाल्यानंतर ते मुलीला पाहायला कोण येतं का? ज्या मुलीचा साखरपुडा झाला किंवा ज्या मुलाचा साखरपुडा झाला, तिला पाहायला माणसं येतात का? बरं, तुम्ही जातात का पाहायला? का जात नाही? पक्का झालं. तसं ज्याला अवस्था झाला तो म्हणतो हेच खरं. आता ज्याला अवस्था झाली तो काय म्हणतो? हेच खरं, आता दुसरं नाही आहे. हां, पण मग त्याच्यावर भागलं का? पण लग्न लागायला पाहिजे. साखरपुडा झालं, लग्नाची तयार नको का पुढची? बरं झालं, लग्न बी झालं इकडनं तिकडनं. हां, पण नांदायला जायला नको का? हां, म्हणजे प्रबोध भेटला, लग्न म्हणजे प्रबोध झाला, पण नांदायला नको का? घासायला नको का? हां, काहीतरी करायला नको? पहिलं चिंतन किती लोक जिद्दीने करत होते. पहिलं चिंतन जिद्दीने करत होते. दुसरे सांगायचे बसा बसा बसा, म्हणा म्हणा म्हणा. काय आता कुठं मला तर कुठं बस चिंतन दिसत. मी मागे त्या करोनाच्या काळामध्ये, त्यामुळे मला शुगर वाढली होती. त्या करोनाच्या काळात मी 5 लाख उठवायचो लोकांना, 5 लाख उठवायचो. हां, रात्रभर जागा काय नाही का टाकायचो. आणि ती खरंच चांगला होता तो काळ. बरोबर, घराच्या बाहेर निघायचं नाही, काही नाही. त्यावेळी त्यांनी मेळ बसून. आणि आज सुद्धा हो, बरं काय किती बरी याला दुसऱ्याची गरजच नाही, एकटाच आपला धुन मे धुन आपणे धुन पराय धुन पापणे पुन. किती सोपं आहे. आणि काही नाही, तुम्ही शास्त्र काही वाचायची गरज नाही. पहिलं येऊन जाऊन हेच करा. हो, ते बोंड कुठत होते ना, बोंड कुटायचे ना कुठपर्यंत ते बोंड निघत लोकांचं. तर आपण या द्यायला चिटकलेलं आहे. बरं किती विचार करा तुम्ही. विचार बंद करायची गरजच नाही, आणि बंद होणारच नाही. आणि त्या बंद करायच्या भानगडीत पडूच नका. तुम्ही जितका वेळ बसतात ना तितक्या वेळ तो बंद करा. जितक्या वेळ बसतात तितक्या वेळ बंद करा. नंतर असं करता करता असं वळण पडेल, ते आले तरी ते तुम्ही काय म्हणणार? त्याचा साक्षी आहे मी. त्याचा कोण आहे? साक्षी आहे मी.
माझा साक्षी जो आहे फारकत झाल्यानंतर साक्षी बनायचं का काय व्हायला पाहिजे, जामीन बनायचं. फारकत झाली, मुलगीचं नांदत नाही, अमुक करत नाही, ढमुक करत नाही. बऱ्याच मेळ बसवण्याचा प्रयत्न करा, पण काही मेळ बसला नाही. शेवटी काय करा, फारकत करून झाली. फारकत झाल्यानंतर त्याच गावात आणि त्यांच्या घरासमोर त्याच मुलाशी जमलं. मग ती कोणाबरोबर फिरेल, त्याच्याबरोबर फिरेल ना. मग याचं डोकं फिरायचं काय गरज आहे? हां, तसंच आपलं आहे. हां, याची फारकत दिली ना, दिली तिला आणि इकडून किंवा वेगळं निघा आणि वेगळं निघून सर्वात असेल तर प्रबोधाची रीत जी आहे. तुम्हाला दिरडे करता येतात ना, दिरडे काय होतं तुमच्याकडे? नाही रे बाबा, झपाटे दिरडं मुगाचे. मुगाचं दिरड. हां, ते आता मला असं वाटत होतं ना, स्वरा स्वयंपाक येतो, पण मी असं विचार केला आपल्याला दिरडे करायचे. ते तेल लावलं तव्याला, इकडे पीठ हे केलं, ते टाकलं, पण त्याचं पिठलंच व्हायचं. पण त्याचं एक कारण असं होतं की पीठ सुद्धा किती पातळ पाहिजे. पण गोष्ट असलेली त्याला मुगाची डाळ पाहिजे होती, मुगाचं पीठ पाहिजे होतं, मुगाच्या डाळीचं पीठ. आणि मी काय कोणतं बेसन पीठ वापरलं. कोणतं पीठ वापरलं? बेसन पीठने होईल का? बेसन पीठने नाही, मुगाचे डाळीचे पीठ पाहिजे, मूग डाळीचं पीठ पाहिजे, मुगाचं डाळीचं पीठ पाहिजे असं मला घरच्यांनी सांगितलं. मी काही करून पाहिलं नाही, कारण तेव्हा जमलं नाही. कारण तेव्हा ते मी बेसन पीठनं करायला गेलो, मेळ बसला नाही. तसं इथं सुद्धा आहे. ते जसं तव्याला चिटकत नाही, तसं इथं सुद्धा देहाचे जे विचार जे आहेत, या देहाचे कोणते शब्दस्पर्श रूप रस गंध हे देहाचे. पण याला जर तिलांजली दिली तुम्ही आपण, आणि तुम्ही जर समजा काय वस्तू जी आहे, काय जी वृत्ती पुरे अहर्निशी. आता सांगा, तुम्ही जो श्वास हलवतायत, हा श्वास तुम्ही हलवतायत का त्या हलवणारे तुम्ही आहेत? शब्द बारीक लक्ष द्या. हा जो श्वास तुमचा चालू आहे, हा श्वास तुम्ही हलवतात, हा श्वास तुम्ही हलवतात का तो हलवतोय, का तुम्ही हलवतायत? तुम्ही हलवतायत. काय हा श्वास तुम्ही घेतायत, हा श्वास तुम्ही घेतायत का तुम्ही हलवतायत? हा श्वास तुम्ही घेतायत का तुम्ही हलवतायत? परत घेणारच तुम्ही, आणि तो सुद्धा तुम्हीच. काय तुम्ही नाही ना. हां, मग तुम्ही चिंता ज्यावेळेस बसतात ना, चिंता असा अनुभव येतो. फुग्याला आहे ना, फुगा जर घेतला आणि मुलाने सांगितलं हा फुगा फुगून द्या, तर तुम्ही बाहेरची हवा काय करतात, त्या फुग्यामध्ये भरतात. पण चिंतन करता करता तुम्हाला असा वास होतो, बाहेरची हवा तुम्ही आत घेता. इथं भाग असा होतो. माझा अनुभव सांगतो. तर इथून श्वास असं घेतो, इथं सोडतो, इथलं कनेक्शन कटून जातो. आतातून सुरुवातीला वाटतं आपण इथून घेतोय, पुढे चिंतन बघा. हां, मग असं वाटतं तिथंच घेतो आणि तिथंच सोडतो, तिथंच घेतो आणि तिथंच. हां, असा अनुभव येतो. आणि तिथं गेला का मग हळूहळू मग तिथे स्पंदन सुरू होतात फक्त. पण हा अनुभव कशासाठी करायचे? विषय विसर पडण्यासाठी. विषय विसर आणि पडला निशेष आणि अंगी ब्रह्मरस तसा. आता हे झालं आपलं प्रवचन. हे इतर लोकांनी जर ऐकलं, काय कोणता बाबा म्हणजे काय नाही, तुकाराम महाराज नाही, ज्ञानेश्वर महाराज नाही, आषाढीची वारी काही. वास्तविक पाहता आपण इतकं भाग्यवान आहे. सांगू तुम्हाला, ही पंढरपूर कोणी दाखवेल. केवळ शेजाऱ्याने केलं, बाया पंढऱ्याने नेलं. पण आपल्याला पंढरपूर जी दाखवली बातम्याने, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि ती पंढरपूर म्हणजे कोणतं? ज्यावेळेस तुम्ही श्वास घेत बी नाही आणि श्वास सोडत पण नाही, तिथं ती पंढरपूर आहे. श्वास घेत बी नाही म्हणून त्यानं सांगितले, प्रत्येक वृत्ती हेरझारी तुझ्या दर्शनाचा हरी. हरी कुठे? पंढरपूरला आहे. हरी कुठे आहे?
पंढरपूरला आहे. देह काय आहे? काया ही पंढरी आत्मा पांडुरंग. आणि तो आत्मा कुठे आहे? तिथं आहे, संधिभागी तिथं आहे. आणि आपल्याला जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आणि त्या पंढरपूरचा मार्ग अद्वैत मार्ग आपल्याला बाबांनी सांगितलेला आहे. पण त्या अद्वैत मार्गाने फक्त आपण वर्णन करत बसतो. मग बाबा सांगायचे, पारावर बसला, माझ्या वडिलांनी 75 एकर जमीन करून ठेवली, असं पिकायचं तसं पिकायचं तसं पिकायचं, नेहमी तो असा बळा मारायचा. एक जण म्हणे, भाऊ अरे तुझं बऱ्याच वर्षापासून ऐकतो गडा मी, एवढं जमीन एवढं पिकायचं तो, आता सध्या काय पिकं तिने माहिती म्हणे. म्हणजे कोणा सांगतो का म्हणे, हां नामा म्हणे तू का म्हणे. म्हणजे इथं प्रॅक्टिकल पाहिजे. आपण भाग्यवान आहेत आणि पूर्व पुण्य. फक्त इथं कल्पनेमध्ये फसू नका, कारण इथं कल्पना अविद्या याने परत काय होतं, जीवदशेला येतो मनुष्य, परत भ्रम होतो ना, परत भ्रम होण्याची शक्यता आहे. म्हणून परत जागा, परत काय करतात ते, जागा रे जागा रे जागा, म्हणजे जागावाला येतात पुन्हा पुन्हा. ते वासुदेव पूर्वी यायचं ना, जागेवारी आता ते जागा यायचे वासुदेव, ते जागाला यायचे, ते भीक मागत नव्हते. आता जे मागतात भीक, ते पहिले ते फक्त सकाळी 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 यायचे उठवायला, ते आपल्याला हां दान पावलं म्हणायचे, पिंगळा ते, हा ते जागवायला यायचे. ते आता जे भीक मागायला येतात ते सरळ जायचे फक्त, किंवा नवनाथ बी यायचे, ते घंटे बांधायचे, ते फक्त जागवायला यायचे पहिल्याने. ते दिलं तर घ्यायचे, नाही तर ना मागत नव्हते, ते मागत नव्हते. तसं इथं सुद्धा आपल्याला हे चिंतन करायचं आहे. फक्त आता एक करायचं आहे, फक्त बसून चिंतन करायचं. ठाईचं बैसून करा एक चित्त, अवडी अनंत आळवावा. ठाईचं बैसून, कुठं जायची गरज नाही, काही नाही काही नाही काही नाही. चल, देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.